नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्रावणात शिवपिंडीवर एक लवण ठेवल्याने काय घडतं नक्की बघा. एक, लक्षात ठेवा ही गुप्त माहिती आहे. लवंग कुठे, कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं. शिवलिंगावर, शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा. हा उपाय महादेवाला खुश करतो. श्रीमंतीसाठी गुप्त शास्त्र, लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील. लवंगाचा रहस्यपूर्ण उपाय. महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त, रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षापासून केवळ काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच ज्ञात होता. आपण आज बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल. होय, एक लवंग जी आपल्याला श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटापासून मुक्ती देऊ शकते. ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही. लवंग म्हणजे काय? तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्व. लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही, ती अग्नी तत्वाचे प्रतीक मानले जाते. नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे. तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी और वनस्पती आहे. प्राचीन काळापासून लवंगला उपवास, पूजा अर्चा आणि हवस यामध्ये वापरण्यात येत आहे. पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे. शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण. लवंगमध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते. शिव म्हणजे ऊर्जा. लवंग ती ऊर्जा खेचून घेतं आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते. त्यांची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम आहे. लवंग कधी ठेवावी, योग्य वेळ आणि वार. सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस. लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रातःकाळ 4 ते 6 वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तात शिव मंदिरात शांत मनाने जाऊन ठेवाल. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो. लवंग कशी असावी? कोणती लवंग योग्य असेल? 1. पूर्ण गुळसर लवंग असावी. 2. ती तुटकी किंवा मोडलेली नसावी. 3. काळसर आणि सुगंधी असावी. 4. बाजारातून घेतल्यावर तिला एका पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या. कोण ठेवू नये लवंग? ज्या स्त्रीला रजस्रावात असतात त्यांनी ठेवू नये. मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी टाळावं. अपवित्र मनाने पुस्तक हेतूने लवंग ठेवू नये. कोण ठेवू नये? महिला आणि पुरुष दोघंही. ज्या व्यक्ती मनापासून शिवशक्ती करतात, ज्यांना संकट, दारिद्र्य, आजारपण, कोप, प्रचार, अडथळे यामध्ये अडकलेले आहेत. लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया. घरात निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. पांढरं किंवा भगवं वस्त्र अधिक योग्य मानलं जातं. 2 लवंगा एका बेल पानांमध्ये ठेवाव्यात. शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किमान 108 वेळा. त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करा असे संकल्प करा. बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा. शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. लवंगाचे फायदे. हे उपाय केल्याने काय होते? आर्थिक अडचणी दूर होतात. कोर्ट केस वाद, शत्रू प्रवृत्ती नष्ट होतो. मानसिक शांती मिळते. घरात सुख, शांती आणि एकोपा राहतो. मनोकामना पूर्ण होतात. वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं. नोकरी, प्रमोशन, व्यवसायात यश प्राप्त होतं. पुराणांमध्ये दाखले आहेत का? होय. स्कंद पुराण, लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख केला आहे की लवंग, कपूर, लवण व चंदन हे महादेवाला प्रिय आहेत. काही सिद्ध साधकाचं म्हणणं आहे की त्यावेळपासून त्याचं आयुष्यच बदललं. उदाहरणार्थ, काशीच्या एका तपस्वीने रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला आणि 21 दिवसात त्याच्या घरात स्थिर पैसा आला. एका साधिकेनं नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली. गुप्त उपाय, विशेष प्रभावी लवंग प्रयोग. लवंग आणि कापूर एकत्र जाळा. शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लवंग आणि गूढ संबंध, वैवाहिक सौख्य वाढतं. लवंग 21 दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम. अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो? आध्यात्मिक उन्नती होते. नशिबाचा दरवाजा उघडतो.
ग्रहदोष शांती मिळते, धनलाभाचे योग तयार होतात. शेवटच पण सर्वात महत्त्वाचं, ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचली जात नाही, कारण ती खूप प्रभावी आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल. महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करो. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशा गुप्त माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.